श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, जीवनात आनंदी राहायचं असेल तर त्याकडे अधिक लक्ष द्या. जे तुमच्या सोबत ते काय आहे यावर नाही, तर त्या दिवशी आपल्या सर्व संकटाचा अंत होईल. ज्या दिवशी आपल्याला खात्री होईल आपले सर्व कार्य, संकटात संयम, समृद्धीमध्ये दयाळूपणा आणि संकटात सहिष्णुता हे स्पष्ट आणि सरळ बोलणाऱ्या उत्तम लोकांची लक्षणे आहेत. त्यांचे बोलणे नक्कीच कठोर आहे, पण तो कधीही कोणाची फसवणूक करत नाही. जे तुम्हाला चांगले वाटेल ते घ्या, जे वाईट आहे ते नाही. मग तो गरीब असो, घर असो किंवा माणूस असो, वाईट मोठा असो किंवा छोटा, तो नेहमीच विनाशाला कारणीभूत ठरतो. कारण चित्र लहान असो व मोठे, ते लहान छिद्र पूर्ण जहाजालाच बदलू शकते. जेव्हा अशत तुटायला लागते, मार्ग दिसत नाही, तेव्हा मित्रांनो एकदा भगवद्गीता नक्की वाचा. श्री स्वामी समर्थांचा विचार करा, कारण तीच आपल्या जीवनातील सर्वात मोठा आजार आहे. जो आजार आहे तो काढून टाकणार आहेत. लोक काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नका, त्याचा विचार करू नका, कारण तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा आजार आहे. या यशाचा सर्वात मोठा अडथळा आहे. तुम्ही अशा गोष्टींचा विचार करून वेळ वाया घालवू नका. तुम्हाला एखादा व्यक्ती आवडत असेल तर लोकांचा विचार करू नका. फक्त तुमचे आयुष्य जगा. तुमच्या आयुष्यात कधी असा प्रश्न पडला आहे का की आता काहीच होणार नाही? हा प्रश्न प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो, पण तुम्ही सर्व खूप शक्तिशाली आहात. कधी कधी एक आव्हान तुम्हाला घेरते, पण तेव्हा आपल्याला खूप चांगले प्रेमळ लोक भेटतात. तेव्हा आपण आव्हानांवर सहज मात मिळवू शकतो. त्यामुळे थोडंसं हसा. प्रत्येकाला असे वाटते की तुमच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत. लोक सहसा विचार करतात की कसे तरी त्याचे जीवन परिपूर्ण होऊ शकते, परंतु असे कधीही होऊ शकत नाही. आयुष्यात नेहमी चढ उतार येत असतील. कोणत्याही व्यक्तीची स्वप्ने कधीच पूर्ण होत नसतात. कोणत्याही व्यक्तीची सर्व स्वप्ने कधीच पूर्ण होत नाहीत. काही लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तींपासून दूर राहतात, तर काही आपल्या प्रियजनांसाठी आपली स्वप्ने सोडून देतात. हे जीवनाचे सत्य आहे. त्यामुळे जीवनाचे सत्य स्वीकारा. जेव्हाही काही काम चुकते तेव्हा लोक नशिबाला दोष देऊ लागतात. हे अजिबात करू नका, कारण एखाद्या वेळी तुमच्यावर वाईट वेळ असू शकते, पण नेहमीच वाईट वेळ असते असं नाही. वाईट वेळ काही काळानंतर बदलते आणि चांगली वेळ नक्कीच येते. फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा. मित्रांनो, तुम्ही स्वामींच्या या संदेशाशी सहमत असाल तर होय, मी सहमत आहे, स्वामी माऊली माझी आई आहे अशी कमेंट करा. आणि आता आपण एक सुंदर कथा पाहणार आहोत. ती कथा नक्की शेवटपर्यंत ऐका. आत्मशोधाचा प्रवास. महाराष्ट्राच्या एका छोट्या खेड्यात अरुण नावाचा तरुण राहायचा. शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेला अरुण मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात अनेक अडथळे होते. शिक्षणाची आवड असूनही गरिबीमुळे त्याचे शिक्षण अर्धवट सोडले आणि आईवडिलांना शेतात मदत करायला सुरुवात केली. त्याचं स्वप्न होतं की काहीतरी मोठं करून गावाचं नाव उज्ज्वल करायचं, पण परिस्थितीमुळं त्याला आयुष्य नेहमीच कठीण वाटत होतं. दिवसेंदिवस त्याला स्वतःच्या क्षमतांबद्दल शंका येऊ लागली. अरुणने एका छोट्या व्यवसायातून सुरुवात केली. त्याने शेतीशी निगडीत साधनांची दुकान उघडली, पण त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, त्यामुळे व्यवसाय चालला नाही. अपयशानंतर त्याने आणखीन काही उपक्रम हाताळले, पण प्रत्येक वेळी अडचणी आल्या. गावातले लोक त्याला अपयशी म्हणू लागले. त्याच्या टोमण्यांमुळे अरुणचा आत्मविश्वास खचून गेला. तो निराशेच्या गर्तेत गेला. एके दिवशी तो एकांत शोधत गावाच्या बाहेर वडाच्या झाडाखाली बसला. तो रडत होता. आपल्याला हे जग समजतच नाही असं त्याला वाटत होतं.
त्या झाडाखाली एक वृद्ध संन्यासी बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता आणि तेज होतं. त्यांनी अरुणकडे पाहिलं आणि विचारलं, बाळा, तू का रडतो आहेस? काय हरवलं आहे? अरुण म्हणाला, सगळं हरवलं आहे बाबा. मला वाटतं माझं आयुष्यच निरर्थक आहे. संन्यासी हसत म्हणाले, तुझं आयुष्य निरर्थक नाही. तुझ्या अपयशांमध्येच तुझं यश लपलेलं आहे. अरुण चकित झाला. त्याने विचारलं, माझं यश अपयशात कसं असेल? त्यावर संन्यासी म्हणाले, तू स्वतःला ओळखल्याशिवाय तुझ्या बाहेरील जगाला बदलू शकत नाहीस. आधी आत्मशोध कर. संन्यासी म्हणाले, तुझ्या आयुष्यात जे घडलं आहे ते स्वीकार. अपयशाला दोष देण्याऐवजी त्यातून शिक. अरुणने विचार केला आणि मान्य केलं की प्रत्येक वेळी अपयशामुळेच तो शिकण्याऐवजी रडत बसायचा. संन्यासाने त्याला ध्यान करण्यास शिकवलं. ते नेहमी म्हणाले, तू तुझ्या मनाचं निरीक्षण कर. भीती, राग, निराशा यांना दूर सार. ध्यान करताना अरुणला जाणवू लागलं की त्याचं मन नकारात्मक विचारांनी भरलेलं होतं. तो दिवसेंदिवस शांत होऊ लागला. त्याला आतून एक ऊर्जा जाणवू लागली. संन्यासी म्हणाले, भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे कर्म कर, पण फळाची अपेक्षा करू नकोस. तू मेहनतीने काम करत राहिलास तर तुझं यश तुला स्वतःहून मिळेल. अरुणने ठरवलं की आता तो कोणत्याही गोष्टीचा राग धरायचा नाही, तर मनातून काम करायचं आहे. संन्याशाच्या मार्गदर्शनाने अरुणने गावातील शेतकऱ्यांसाठी एक योजना आखली. त्याने नवीन शेती तंत्रज्ञान आणण्याचा प्रयोग केला. पण सुरुवातीला शेतकरी त्याला विश्वास ठेवायला तयार नव्हते. तो निराश झाला, पण संन्याशाचे शब्द त्याला आठवले, प्रयत्न करत राहा. त्याने हार मानली नाही. गावातल्या तरुणांना सोबत घेतलं आणि छोट्या छोट्या प्रकल्पांवर काम केलं. त्याचे पहिले प्रकल्प यशस्वी झाले आणि हळूहळू शेतकरी त्याच्या मागे उभे राहिले. अरुणच्या मेहनतीमुळे गावाची परिस्थिती बदलली. शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ झाली. तरुणांना रोजगार मिळाला आणि गावाचा चेहराही बदलला. अरुणचे यश पाहून संन्यासी समाधान झाले. ते म्हणाले, बाळा, आता तुला तुझ्या आतली शक्ती सापडली आहे. तर मित्रांनो, कथा सांगते की आपल्याला यशाच्या मागे धावण्याऐवजी स्वतःला ओळखायला हवं. आत्मविश्वास, प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. मित्रांनो, अरुण आता संपूर्ण गावासाठी प्रेरणा बनला होता. तो इतरांना शिकवू लागला होता की आत्मशोध हा आयुष्याचा खरा आधार आहे. त्याच्या अनुभवाने अनेकांचे जीवन बदलले आहे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, देव म्हणतात, प्रेम हे शरीर किंवा सौंदर्य पाहून होत नाही. त्या व्यक्तीला चांगले ओळखता आलं पाहिजे. इतरांचे बोलणे ऐकून त्यांच्याबद्दल कोणतेही अनुमान काढणे मूर्खपणाचे लक्षण आहे. स्पष्ट हेतूने विचारले तर देव नशिबांपेक्षा जास्तच देत असतो, जसे की अरुणला दिले. जे घडले ते चांगलेच होते आणि जे घडते आहे ते चांगल्यासाठीच. जे होईल ते चांगलेच होईल आणि तुझे, माझे, लहान मोठे, तुझा माझा परका तुझ्या मनातून पुसून टाक. मग जेव्हा धमाका सुरू होईल तेव्हा सर्व काही तुमचे आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा शेवट असे काही नसते. नेहमीच एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असेल आणि अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि जाता जाता कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.